धर्माच्या नावावर झाले होते, राजकीय नावावर नव्हते, म्हणजे त्याला जन्माला घालायला. पण बांगलादेश सेक्युलर झाला का? बांगलादेश आहे इस्लामिक, त्या देशाशी एकरूप आहे, त्या देशाचे सगळे नियम पाळतात. पण गरज आहे जिथे जिथे आपल्याला अशा पद्धतीने असंवैधानिक अवैधरित्या घुसणारे दिसतील, प्रशासनाला आपण त्याची खबर देऊया. प्रशासन त्यांच्यावर कारवाई करेल. कारवाई काय झाली तर प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आलं. आणि बातम्या काय छापल्या गेल्या तर म्हणे भोंदू आहेत. हे भोंदू आहेत की फकीर आहेत? पण फकीर म्हणून छापायची पण काही मीडियावाल्यांना कावीळ. भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. त्या संदर्भात सविस्तर आज सकल हिंदू समाजातर्फे मोर्चा काढण्यात आलेला. यामध्ये जळगाव जिल्हा आणि त्यामध्ये चोपडा तालुका, तसं तर जळगाव जिल्हाच पूर्ण आहे, त्यात चोपडा तालुक्यामध्ये जे उत्स्फूर्त प्रतिसाद पाहण्यात आलेला आहे. असाच प्रतिसाद नेहमी जेव्हा जेव्हा हिंदू बांधवांवर अत्याचार होतील त्या वेळेस प्रत्येक हिंदू बांधव हा जातीपातीचे राजकारण सोडून फक्त हिंदुत्वासाठी एकत्रित येण्यासाठी आज काळाची गरज आहे. कारण अगर दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, दिया ही ना बचा तो बाती का क्या करोगे, अरे देश ही ना बचा तो जाती का क्या करोगे. म्हणून आज हिंदुत्व वाचवण्यासाठी सर्व हिंदू बांधवांना एकत्र येण्याची गरज आहे. मी काँग्रेसच्या, मी राष्ट्रवादीच्या, आणि मी शिवसेनेच्या, आणि मी शिंदे गटाच्या, आणि मी अजितदादा गटाच्या, आणि मी शरद पवार गटाच्या, हे सर्व जातीपातीचे राजकारण बाजूला ठेवून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि जेव्हा डोके जास्ती असतात तेव्हा डोकेबाजांना सुद्धा विचारात पाडून टाकतात. म्हणून सर्व हिंदू बांधवांनी एकत्र येऊन असे मोठमोठे मोर्चे, आंदोलनं केली गेली पाहिजेत. आणि आंदोलनांच्या मार्फत आपण जे संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे, ज्यांना आपण निवडून देतो, जे विधानसभेवर, लोकसभेवर निवडून जातात, कायदा बनवण्यामध्ये त्यांचेच हात असतात किंवा अधिकारही असतात, तर त्यांनी आपण निवेदन देऊन त्यांना हे कायदे दुरुस्त करण्यास लावण्यास भाग पाडलं पाहिजे. लोकसंख्या नियंत्रण कायदा ठेवला गेला पाहिजे. देशाच्या विरुद्ध जो कारवाया करत असेल त्यांच्यावर कठोर कारवाया केल्या गेल्या पाहिजेत. त्यांना देशद्रोहाच्या कारवायांमध्ये अडकवून अशी जुरत कोणी करणार नाही, अशी हिंमत कोणी करणार नाही, असे त्यांना ताकीद देऊन त्यांना जेलमध्ये सडवलं गेलं पाहिजे. आणि पुढच्या त्याच्या 2 पिढ्या अशी हिंमत करणार नाही. हिंदू बांधवावर, महिलांवर, गोहत्यावर कोणी अत्याचार करणार नाही, ही दक्षता वर घेतली गेली पाहिजे. याच निवेदनांमार्फत आपण दिलं पाहिजे. आज जो आपण सकल हिंदू समाजाच्या वतीने चोपडा तालुक्यामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला, त्या संदर्भात सविस्तर. नमस्कार. आज संपूर्ण जळगाव जिल्हा हा बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार होत आहेत त्याच्या निषेधार्थ बंद अशी सर्व हिंदुत्वनिष्ठांची सकल हिंदू समाजच्या माध्यमातून हाक दिली होती. आणि विविध तालुक्यांमध्ये या संदर्भात हिंदुत्वनिष्ठांनी या बंदमध्ये सहभागी झाले होते. चोपडा तालुक्यात आज 100% बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. हिंदूंनी स्वतःहून बांगलादेशमधील हिंदूंच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या अधिकारांचं हनन जे होत आहे तिकडे त्याच्या निषेधार्थ बंद पण केला आणि त्याच्यासाठी निषेध मोर्चाचं आयोजन केलं होतं. आता इथे जो गांधी चौक आहे तिथे या मोर्चाचं समापन झालं आणि इथल्या प्रशासनाच्या माध्यमातून देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही निवेदन देतोय की बांगलादेशमधल्या हिंदूंचे जे मानवाधिकार आहेत त्याचं संरक्षण करणं हे आवश्यक आहे.